त्या रात्री काही केल्या मला झोप येत नव्हती. आमच्या घराच्या अंगणात टाकलेल्या जुन्या खाटेवर पडून आकाशाकडे पाहत होतो. दिवसभर यात्रेच्या गोंगाटाने भरून गेलेलं गाव आता शांत झालं होतं. दूरवर कुठेतरी एखादा रातकिडा किरकिरत होता. शेजारच्या घराच्या गोठ्यात बांधलेल्या त्या जनावरांच्या गळ्यातील घंटा अधूनमधून मंद आवाज करत होत्या. तर गावाच्या पलीकडच्या डोंगराकडून वाहणाऱ्या वाऱ्याने झाडांची पानं सळसळत होती. बाकी सर्वत्र शांतता होती. अशी शांतता जी शहरात कधीच अनुभवायला मिळत नाही. पुण्यात माझ्या फ्लॅटमध्ये रात्री 2 वाजता देखील कुठेतरी एखाद्या वाहनाचा आवाज ऐकू येतोच. पण इथे मात्र रात्रीचं अस्तित्व वेगळंच वाटायचं. जणू अंधाराला स्वतःचा एक आवाज असतो आणि तो फक्त गावातच ऐकू येतो. मी हाताची उशी करून आकाशाकडे पाहत राहिलो. चंद्र पूर्ण नव्हता, पण त्याचा फिक्कट प्रकाश अंगणात पसरला होता. त्या प्रकाशात घरासमोरील चिंचेचं झाड अधिकच मोठं आणि गोड दिसत होतं. माझ्या डाव्या बाजूला थोड्या अंतरावरच आजोबा झोपले होते. त्यांच्या श्वासाचा नियमित आवाज कानावर पडत होता. वयाच्या 75ीतही ते गाव सोडून कुठेही गेले नव्हते. त्यांचं संपूर्ण आयुष्य या गावातच गेलं होतं. हेच घर, हेच अंगण, हाच आकाशाचा तुकडा. आणि मी गेली 10 वर्ष शहरात राहून या सगळ्यापासून दूर गेलो होतो. परवा सकाळी पुण्याला परत जायचं होतं. ऑफिसमध्ये पुन्हा कामाचा ताण, मीटिंग्स, मेल्स आणि डेडलाईन सुरू होणार होत्या. पण त्या विचाराने देखील मला काही फारसं वाईट वाटत नव्हतं, कारण मी त्या आयुष्याचा सराव करून घेतला होता. खरं सांगायचं तर या 4 दिवसांत गावात राहून मला एक गोष्ट सतत जाणवत होती. हे गाव माझं असूनही आता पूर्णपणे माझं राहिलेलं नव्हतं. रस्ते बदलले होते, लोक बदलली होती. लहानपणी ज्यांच्यासोबत खेळायचो त्यापैकी बरेच जण नोकरीसाठी शहरात गेले होते. काहींची लग्न झाली होती, तर काही जण परदेशात होते. काहींची नावं सुद्धा आता गावात फारशी घेतली जात नव्हती. मी डोळे मिटले आणि नकळत लहानपणीच्या आठवणी समोर यायला लागल्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आम्ही महिनाभर गावात असायचो. रात्री जेवण झाल्यावर सगळे अंगणात बसायचो. आजोबा गोष्टी सांगायचे. त्यांच्या गोष्टींमध्ये राजे होते, देव होते, साधू होते आणि अर्थातच भूतही होती. देवचार, जखीण, संबंध, हडळ, मुंजा, कितीतरी नावं मी पहिल्यांदा त्यांच्याकडूनच ऐकली होती. त्या गोष्टी ऐकताना अंगावर काटा यायचा, पण तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा गोष्ट ऐकायची उत्सुकता असायची. जसजसा मोठा झालो तसतसं त्या गोष्टींवरचं माझं विश्वासाचं आवरण जणू गळून पडलं. त्या फक्त लोककथा आहेत असं वाटू लागलं. पण आजोबांच्या चेहऱ्यावर त्या गोष्टी सांगताना दिसणारा गंभीरपणा मात्र आजही तसाच होता. संध्याकाळी जेवताना त्यांनी सहज एक वाक्य म्हटलेलं आणि तेव्हापासून ते माझ्या डोक्यात अडकून बसलंय. उद्या यात्रा संपायच्या आधी देवळामागे जाऊ नकोस. ते एवढंच म्हणाले होते. मी कारणही विचारलं, पण त्यांनी उत्तर दिलं नव्हतं. फक्त हसले होते. पण ते हसू मला अजूनही आठवत होतं. ते हसू साधं नव्हतं, त्यात काहीतरी दडलेलं होतं. मी एका कुशीवर वळलो. समोर घराची भिंत दिसत होती. त्या भिंतींवर चंद्रप्रकाश पडल्यामुळे झाडांच्या सावल्या सतत हलत असल्यासारख्या मला दिसत होत्या. काही वेळ त्या सावल्यांकडे पाहत राहिलो. मग नकळत नजर गावाच्या दिशेला गेली. यात्रेचे काही दिवे अजून दूरवर चमकत होते. खंडोबाची यात्रा म्हणजे आमच्या गावातला सर्वात मोठा उत्सव. आसपासच्या 25-30 गावांतून लोक येत, काही जण तर मुक्कामही करत. देवाच्या दर्शनापेक्षा यात्रेचं आकर्षणच जास्त असतं. खेळणी, मिठाई, झोपाळे, तमाशे, कीर्तन, कुस्त्या सगळं काही असतं. लहानपणी मी या यात्रेची वर्षभर वाट पाहायचो.
यावेळी मात्र 10 वर्षांनी मी ही यात्रा पाहत होतो. दिवसभर फिरताना एक गोष्ट लक्षात आली. मंदिराचा परिसर बदलला होता. समोर नवीन बांधकाम झालं होतं. मोठं सभामंडप उभं राहिलं होतं. पण मंदिराच्या मागच्या बाजूला मात्र काहीच बदल झालेला नव्हता. तीच जुनी झाडं, तीच दगडी कमान, तीच ओसाड जागा. लहानपणी आम्हाला तिकडे जाऊ दिलं जात नव्हतं. तेव्हा आम्हाला वाटायचं की तिथे साप वगैरे असतील म्हणून मोठी माणसं रोखत असावीत. आता विचार केला तर कदाचित कारण काही वेगळंच असावं. मी पुन्हा आकाशाकडे पाहिलं. झोप अजूनही येत नव्हती. मनात सतत एकच प्रश्न फिरत होता. आजोबांनी देवळामागे जाऊ नकोस असं का म्हटलं असेल? जर ती फक्त अंधश्रद्धा असेल तर ते कारण सांगू शकले असते, पण त्यांनी कारण टाळलं होतं. बराच वेळ उलटला होता. वाऱ्याचा वेग वाढलेला. तितक्या चिंचेच्या झाडाची एक फांदी घराच्या पत्र्यावर घासली गेली आणि वेगळाच आवाज झाला. मी पुन्हा डोळे मिटले. कदाचित उद्या सकाळी उठल्यावर मी स्वतः जाऊन देवळामागची जागा पाहणार होतो. शेवटी मी आता लहान मुलगा राहिलो नव्हतो. एका IT कंपनीत काम करणारा, विज्ञानावर विश्वास ठेवणारा एक सुजाण व्यक्ती होतो. एखाद्या जुन्या लोककथेने मला घाबरण्याचं काहीच कारण नव्हतं. हा विचार करत करत कधी झोप लागली ते समजलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात पुन्हा यात्रेची लगबग सुरू झाली. घराबाहेर पडलो तेव्हा रस्त्यावर आधीच गर्दी होती. गावात आलेली अनेक लोक परतीच्या तयारीत होते, तर अनेक जण शेवटच्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी सगळीकडे फिरत होते. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भंडाऱ्याचा पिवळा रंग सर्वत्र दिसत होता. ढोल ताशांचा आवाज दूरवरून ऐकू येत होता. हवेत धूळ, अगरबत्ती, फुलं यांचा एक विचित्र पण ओळखीचा वास पसरला होता. दिवसभर मी गावभर फिरत राहिलो. जुने मित्र भेटले, काही ओळखीची माणसं भेटली. अनेकांनी मला ओळखलं सुद्धा नाही. दुपारच्या सुमारास सूर्य डोक्यावर आला तेव्हा मी मंदिराजवळ पोहोचलो. तिथे प्रचंड गर्दी होती. दर्शनासाठी रांग लागली होती. मी काही फोटो काढले आणि मंदिराच्या बाजूला उभा राहून गर्दीकडे पाहू लागलो. तेव्हाच माझी नजर मंदिराच्या मागच्या दिशेला गेली. गर्दी संपत होती, आवाज कमी होत होता आणि त्या पलीकडे एक वेगळी शांतता भासत होती. मला अचानक काल रात्री आजोबांनी सांगितलेलं ते वाक्य आठवलं. क्षणभर मी तिथेच उभा राहिलो. मग स्वतःशीच हसत त्या दिशेने चालू लागलो. मंदिराच्या मागे जाताच वातावरण बदलल्यासारखं वाटलं. समोरचा गोंगाट कमी होत गेला. काही अंतरावर एक जुनी दगडी कमान उभी होती. तिच्यावर वेलींनी कब्जा केला होता. आजूबाजूला कोणीच नव्हतं आणि हे थोडं विचित्र वाटण्यासारखं होतं. मी हळूहळू पुढे गेलो आणि अचानक माझी नजर जमिनीवर स्थिरावली. मातीमध्ये अर्धवट रुतलेली एक पितळी वस्तू सूर्यप्रकाशात चमकत होती. ते अर्धवट रुतलेलं पितळी घुंगरू हातात घेतल्यावर काही क्षण मी तिथेच उभा राहिलो. खरं तर ती काही फार मौल्यवान वस्तू वाटत नव्हती. एखाद्या जुन्या नर्तकाच्या पायांतील घुंगरांपैकी एक तुटून पडलेलं असावं किंवा यात्रेदरम्यान कोणाच्या तरी नकळत हरवलं असावं असंच प्रथमदर्शनी वाटलं. पण तरीही त्या वस्तूमध्ये काहीतरी वेगळं होतं. तिच्याकडे पाहताना सतत असं जाणवत होतं की ती खूप वर्षांपासून त्या मातीत पडून आहे आणि कोणीतरी तिला पाहण्याची वाट पाहत आहे. हा विचार मनात येताच मी स्वतःवरच हसलो. शहरात राहणाऱ्या आणि विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाने अशा गोष्टींचा विचार करणं हास्यास्पद होतं. मी ते घुंगरू नकळत खिशात टाकलं आणि मंदिराच्या मुख्य भागाकडे निघालो. जसजसा मी त्या जुन्या कमानीपासून दूर जाऊ लागलो तसतसा पुन्हा यात्रेचा गोंगाट कानांवर पडू लागला.
वाद्यांचा आवाज, विक्रेत्यांच्या आरोळ्या, मुलांचा गोंधळ, भंडाऱ्याचा पिवळा धूर आणि हजारो लोकांची वर्दळ. काही क्षणांपूर्वी मी ज्या शांत जागेत उभा होतो, ती जागा जणू या सगळ्यापासून वेगळ्या जगात होती असं वाटत होतं. उरलेला दिवस यात्रेतच गेला. मित्र भेटले, ओळखीची माणसं भेटली. अनेकांनी माझ्या नोकरीबद्दल चौकशी केली. काहींनी पुण्यात घर घेतलंस का हेही विचारलं, तर काहींनी लग्न कधी करणार हा नेहमीचा प्रश्न विचारला. बाहेरून मी सगळ्यांशी हसत बोलत होतो, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात देवळामागची ती जागा अडकून बसली होती. 2-3 वेळा नकळत माझा हात खिशाकडे गेला आणि घुंगरू अजून तिथेच आहे ना याची खात्री करून घेतली. त्यावेळी स्वतःलाच प्रश्न पडला की एका जुन्या पितळी वस्तूचं मला इतकं काय आकर्षण वाटतंय. उत्तर मात्र मिळालं नाही. संध्याकाळी सूर्य मावळू लागला तसे यात्रेतील दिवे लागले. संपूर्ण गाव प्रकाशाने उजळून निघालं. मंदिराच्या कळसावरून परावर्तित होणारा प्रकाश दूरवरून देखील दिसत होता. रात्री घरी उशिरा परतलो तेव्हा अंगात प्रचंड थकवा होता. आईने जेवण वाढलं. जेवताना सहज खिशातून घुंगरू काढून मी टेबलावर ठेवलं. ते पाहताच आईने विचारलं, काय रे, हे कुठून आणलंस? मी सहजपणे उत्तर दिलं, अगं देवळामागे सापडलं. आईने फारसं लक्ष दिलं नाही, पण माझं उत्तर ऐकताच आजोबांचा हात हवेतच थांबला. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा असा भाव मी पहिल्यांदाच पाहत होतो. तो राग नव्हता, आश्चर्य नव्हतं, भीतीही नव्हती, पण त्या तिन्ही भावांचं मिश्रण असावं असा काहीसा तो भाव होता. काही क्षण ते घुंगराकडे पाहत राहिले आणि मग न बोलता पुन्हा जेवायला लागले. त्यांच्या त्या शांततेनेच माझ्या मनात अधिक प्रश्न निर्माण केले. त्या रात्री अंगणात खाटेवर पडून असताना बराच वेळ मला झोप लागली नाही. वारा अंगावर येत होता, पण मनात मात्र सतत एकच विचार, आजोबा एवढे अस्वस्थ का झाले असतील? लहानपणापासून मी त्यांना अनेक विचित्र गोष्टी बोलताना ऐकलं होतं, पण मी त्यांना असं कधीच पाहिलं नव्हतं. देवचार, संबंध, जखीण यांच्याबद्दल कथा सांगताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असायचा. मग एका जुन्या घुंगराने त्यांना असं का वाटलं? बराच वेळ विचार करूनही उत्तर सापडलं नाही. शेवटी कधीतरी झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा पुण्याला परतण्याची वेळ झालेली. आईने नेहमीप्रमाणे सगळं जेवण बांधून दिलं. तिचीही नेहमीची सवय. आजीने देवासमोर नारळ ठेवून माझ्या हातावर प्रसाद दिला. वडील बस स्थानकापर्यंत सोडायला आले. सगळं अगदी नेहमीसारखंच होतं. फक्त एक गोष्ट वेगळी होती. घराबाहेर पडताना आजोबांनी मला जवळ बोलावलं. त्यांच्या हातात तेच घुंगरू होतं. त्यांनी ते माझ्या हातात दिलं आणि काही क्षण माझ्याकडे पाहत राहिले. मला वाटलं ते काहीतरी बोलतील, पण त्यांनी फक्त एवढंच विचारलं, हे नक्की कुठे सापडलं? मी जागेचं वर्णन केलं. ते पुन्हा काही क्षण शांत राहिले आणि मग फक्त 2च शब्द म्हणाले, काही नाही, नीट जा, आणि मागे वळून घरात निघून गेले. त्यांच्या त्या 2 शब्दांनी माझ्या मनातील उत्सुकता आणखी वाढली. पुण्याचा प्रवास संपेपर्यंत मी अनेकदा ते घुंगरू हातात घेतलं. बसच्या खिडकीतून मागे सरकणारी गावं पाहताना मनात एक विचित्र उदासपणा होता. शहरात परतल्यावर पुन्हा तेच चक्र सुरू होणार होतं. गाव मागे राहणार होतं आणि कदाचित म्हणूनच त्या यात्रेची एक आठवण म्हणून मी ते घुंगरू सोबत आणलं असावं. फ्लॅटमध्ये पोहोचल्यावर सामान आवरताना मी ते पुस्तकांच्या कपाटात ठेवलं. माझ्या टेबलाजवळ एक लहानसं लाकडी शेल्फ होतं. त्यावर काही जुन्या वस्तू, प्रवासातून आणलेल्या आठवणी आणि काही शोपीस ठेवलेले होते. घुंगरू त्यातच ठेवलं आणि मी ते विसरूनही गेलो. पुढचे 4 दिवस नेहमीसारखे गेले.
ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू झालं होतं. सकाळी घरातून निघणं, संध्याकाळी थकून परतणं आणि रात्री जेवून झोपणं एवढाच दिनक्रम उरला होता. गावाची आठवण अधूनमधून यायची, पण ते स्वाभाविक होतं. मात्र 5व्या दिवसापासून एक विचित्र गोष्ट जाणवू लागली. मी नेहमीपेक्षा जास्त थकून जायचो. कामाचा ताण नवीन नव्हता, पण तरीही सकाळी उठल्यावर अंगात उत्साह नसल्यासारखं वाटायचं. रात्री झोप पूर्ण होत असूनही मन सुस्त राहायचं. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं. हवामान बदलल्यामुळे किंवा कामाच्या ताणामुळे असं होत असेल असं वाटलं. पण हळूहळू त्या थकव्याबरोबर एक विचित्र अस्वस्थता देखील वाढू लागली. फ्लॅटमध्ये एकटं असताना सतत असं वाटायचं की काहीतरी राहिलं आहे, एखादी महत्त्वाची गोष्ट विसरलो आहे, पण ती काय आहे हे कळत नव्हतं. एका रविवारी दुपारी मी घरीच होतो. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. खिडकीतून बाहेर पाहिलं तर गडद ढगांमुळे अंधारलेलं वातावरण झालं होतं. बाहेर जायची अजिबात इच्छा नव्हती. वेळ घालवण्यासाठी मोबाईलमधील फोटो पाहू लागलो. यात्रेत काढलेले शेकडो फोटो होते. गावाचे, मंदिराचे, मित्रांचे, रस्त्यांचे, दुकानांचे. एका मागून एक फोटो पाहताना मी पुन्हा त्या दिवसांत हरवून गेलो. कितीतरी फोटो असे होते जे मी नीट पाहिलेही नव्हते. अचानक माझी नजर एका फोटोवर स्थिरावली. तो मंदिराजवळचा फोटो होता. पहिल्या नजरेत काहीच विशेष वाटलं नाही, पण काही कारणाने मी फोटो झूम केला. गर्दीच्या मागच्या बाजूला खूप दूर मंदिराच्या पाठीमागे जाणाऱ्या वाटेजवळ काहीतरी दिसत होतं. मी अजून झूम केलं. स्क्रीनवरील चित्र पिक्सेल्समुळे धुसर झालं, पण तरीही एक गोष्ट स्पष्ट दिसत होती. तिथे कोणीतरी उभं होतं. माझ्या कपाळावर आठ्या आल्या. गर्दीत उभा असलेला माणूस असावा असं प्रथम वाटलं, पण नीट पाहिल्यावर जाणवलं की तो एकटाच उभा आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला, जिथे मी नंतर गेलो होतो त्या दिशेला. त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. पूर्ण काळी आकृती असल्यासारखं वाटत होतं. कदाचित प्रकाशाचा परिणाम असेल, कदाचित फोटो खराब आला असेल, पण तरीही त्या आकृतीकडे पाहताना मला एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली. मी लगेच त्याच वेळी इतर फोटो उघडले, पण त्या आकृतीचा कुठेच मागमूज नव्हता. फक्त त्या एकाच फोटोमध्ये ती दिसत होती. आता माझी उत्सुकता वाढली होती. मी पुन्हा पहिला फोटो उघडला आणि काळजीपूर्वक पाहू लागलो. तेव्हाच माझं लक्ष आणखी एका गोष्टीकडे गेलं. त्या आकृतीच्या पायाजवळ जमिनीवर काहीतरी चमकत होतं. सुरुवातीला मला वाटलं की तो प्रकाशाचा परावर्तित किरण असेल, पण काही वेळ पाहिल्यानंतर जाणवलं की ती एक गोलाकार वस्तू होती आणि ती अगदी घुंगरासारखी दिसत होती. त्या फोटोसमोर बसून मला किती वेळ झाला होता हे मला स्वतःलाच कळलं नव्हतं. बाहेर पावसाचा जोर अजूनही कमी झाला नव्हता. खिडकीच्या काचांवर आदळणाऱ्या थेंबांचा एकसुरी आवाज संपूर्ण घरात घुमत होता आणि मी मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या त्या धुसर आकृतीकडे एकटक पाहत बसलो होतो. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं तो फोटो पाहिला असता तर कदाचित त्यात त्याला काहीच विचित्र वाटलं नसतं. गर्दीच्या मागे उभा असलेला एखादा माणूस, प्रकाशाचा एखादा खेळ किंवा कॅमेऱ्यामुळे निर्माण झालेली सावली, इतकंच. पण मला त्या फोटोची वेळ आठवत होती. मला त्या क्षणाचं वातावरण आठवत होतं. मी तो फोटो काढला तेव्हा माझ्या लक्षात आलं असतं तर त्या दिशेला कोणीतरी उभं आहे का हे मी नक्कीच पाहिलं असतं, पण मला तसं काहीच आठवत नव्हतं. त्याहून विचित्र गोष्ट म्हणजे त्या एकाच फोटोमध्ये ती आकृती दिसत होती. त्याच वेळेला काढलेल्या बाकीच्या सर्व फोटोंमध्ये ती दिसत नव्हती. हा केवळ योगायोग असू शकतो असं मी स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत होतो, पण मन मात्र तो तर्क स्वीकारायला तयार नव्हतं. मी मोबाईल बाजूला ठेवला
आणि हॉलमधील पुस्तकांच्या कपाटाकडे पाहिलं. तिथे ठेवलेले ते पितळी घुंगरू आता अचानक अधिकच लक्ष वेधून घेत होतं. काही दिवसांपूर्वी ती फक्त यात्रेची एक आठवण होती, पण आता तिच्याकडे पाहताना मनात एक विचित्र भावना निर्माण होत होती. एखादी गोष्ट तुमच्याकडे शांतपणे पाहते, तुमच्या हालचालींचं निरीक्षण करते, पण तुम्हाला तिची जाणीव उशिरा होते. तशी काहीशी. पण मी स्वतःच्या विचारांवरच हसलो. विज्ञानावर विश्वास ठेवणारा माणूस अशा गोष्टींचा विचार करतोय याचं मलाच आश्चर्य वाटत होतं. तरीही त्या रात्री झोपताना मी एक गोष्ट केली. उठून जाऊन ते घुंगरू हातात घेतलं, काही क्षण निरखून पाहिलं आणि पुन्हा जागेवर ठेवलं. जणू ते तिथेच आहे याची खात्री करून घेतली. पुढचे 2 दिवस काही विशेष घडलं नाही. ऑफिस, घर आणि नेहमीचा दिनक्रम. पण माझ्या झोपेचं गणित बिघडायला लागलं होतं. रात्री कितीही उशिरा झोपलो तरी पहाटेच्या आधीच जाग यायची. सुरुवातीला मला वाटलं की ताण वाढला आहे. नवीन प्रोजेक्ट सुरू झालाय, त्यामुळे त्याचा झोपेवर परिणाम होत असावा. पण नंतर मला एक गोष्ट लक्षात आली. माझी जाग नेहमी साधारण एकाच वेळेला उघडत होती, 3 ते 3:30च्या दरम्यान. त्या काही दिवसांत मी अनेकदा घड्याळाकडे पाहिलं आणि प्रत्येक वेळी वेळ जवळजवळ सारखीच होती. योगायोग असेल असं मी स्वतःला समजावत राहिलो, पण मनाच्या तळाशी एक अस्वस्थता हळूहळू वाढत होती. 3ऱ्या रात्री जेव्हा जाग आली तेव्हा बाहेर पाऊस पडत नव्हता. खिडकीतून चंद्रप्रकाश आत येत होता. खोली अंधुक उजेडाने भरली होती. मी डोळे उघडले आणि काही क्षण छताकडे पाहत पडून राहिलो. पुन्हा झोपायचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात मला हलकासा आवाज ऐकू येऊ लागला.